नागपूरमध्ये कामठी ते कन्हान दरम्यान बसची ऑटोला धडक, 2 जवानांचा मृत्यू, इतर 6 जवान आणि ऑटो चालक जखमी. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर. मंदिरातच पुजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न. मुंबईतल्या गोरेगावमधल्या जवाहर नगर इथली घटना. या प्रकरणी पुजारी शिवम पांडेच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. छगन भुजबळांनी बोलावली समता परिषदेची बैठक. पक्षांतर्गत नाराजी, मराठा ओबीसी आरक्षण यावर चर्चेची शक्यता. समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ पुढची राजकीय भूमिका काय मांडणार याकडे लक्ष. ठाण्यातून महायुतीला तडीपार करू असं म्हणणाऱ्यांनाच जनतेनं तडीपार केलंय. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. अर्बन नक्षल काही एनजीओमध्ये घुसलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा आरोप. तर मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्याही याच एनजीओ, शिंदेंचा दावा. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती 180 जागा जिंकणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास. ईव्हीएमवरून टीका करणाऱ्या राहुल गांधींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. 2 लोकसभा मतदारसंघातनं निवडून येणारे राहुल गांधी त्यांच्या मतदारसंघातील ईव्हीएमला दोष देणार का? मुख्यमंत्र्यांचा सवाल. कोकण पदवीधर निवडणुकीतनं मनसे नेते अभिजित पानसेंनी उमेदवारी मागे घेतली आणि यासाठी ठाण्यातल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचे मानले आभार. लक्ष्मण हाकेंना आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार. संदीपान भुमरे, अतुल सावे, भागवत कराड हाकेंच्या उपोषणस्थळी जाणार. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याचं लेखी आश्वासन द्या. हाकेंची मागणी कायम. विधानसभेला 288 जागा लढवण्याचा ओबीसी नेत्यांच्या बैठकीमध्ये ठराव. सगळे सोयऱ्यांचा जीआर काढू नये, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. तर शिंदे समिती बरखास्त करावी. ओबीसी नेत्यांची एकमुखी मागणी. 80% मराठा कुटुंबांमध्ये समावेश याची उत्तर बबनराव तायवाडेंनी द्यावी. तर उपोषण मागे घेईन. ओबीसी उपोषण करते लक्ष्मण हाकेंचं बबनराव तायवाडेंना प्रत्युत्तर. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याकडून आता पाण्याचाही त्याग. सरकार दखल घेत नाही तोपर्यंत पाणी देखील घेणार नाही. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा लक्ष्मण हाके यांना फोन. हाकेंच्या प्रकृतीची केली विचारपूस. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याबाबत बोलणार असल्याचं वडेट्टीवारांचं आश्वासन. मंत्रिमंडळ विस्तारासाठी लवकरच राज्यातील 3ही महत्त्वाचे नेते दिल्लीमध्ये जाणार. राष्ट्रवादी 1 कॅबिनेट 2 राज्यमंत्रीपदं मिळवण्यासाठी प्रयत्नशील. तर आगामी मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक समतोल साधण्यावर महायुतीचा भर असणार. शिंदे मुख्यमंत्री पण आमचे नेते फडणवीसच. भाजप नेते गणेश नाईकांचं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसमोर वक्तव्य. ठाण्यामध्ये पार पडलेल्या महायुतीच्या विजय संकल्प मेळाव्यात गणेश नाईक यांचं वक्तव्य. भुजबळ भाजपसोबत सत्तेत जाण्यास इच्छुक नव्हते. याबाबत ते आपल्याशी खासगीतही बोलले. त्यांच्या मागे तपास यंत्रणा लागलेल्या होत्या. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला गौप्यस्फोट. बारामती इथं 22 आणि 23 जूनला स्वाभिमानी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक होणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची माहिती. भाजपच्या मदन भोसले यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल. किसनवीर साखर कारखान्यातल्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा. बँक ऑफ इंडियाचे 60 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप. जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्न. जूनच्या अखेरीस वाघनखं आणण्याबद्दल बैठक होणार. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. नवी मुंबई विमानतळाचं 70% काम पूर्ण. मार्च 2025 पर्यंत विमानतळाचं काम पूर्ण होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. पुरंदर आणि नवी मुंबई विमानतळाचे विषय मार्गी लावणार. दिल्लीमध्ये याविषयी बैठका घेतलेल्या आहेत. तर पुढच्या काळात गती कशी देता येईल यासाठीही प्रयत्न करणार. मुरलीधर मोहोळ यांची माहिती. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलची पाहणी. पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढवली जाणार. मोहोळ यांची घोषणा.
मुंबईतल्या मालाड पश्चिमेकडच्या CWC केंद्रामध्ये ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा, मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणुकीसाठी मेळाव्याचं आयोजन. परीक्षा पे चर्चा सारखे दिखाऊ कार्यक्रम करणारं केंद्रातलं भाजप सरकार. नीट परीक्षेतल्या गैरव्यवहाराबाबत मात्र गप्प. जितेंद्र आव्हाडांकडून केंद्र सरकारवर ट्विट करत ताशेरे. नीट प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. मुलांच्या भवितव्याशी खेळणं खपवून घेतलं जाणार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं वक्तव्य. माझ्या संघर्षावर मला विश्वास. मी आरक्षण खेचून आणणारच. मनोज जरांगेंचा निर्धार. शक्तीपीठ महामार्गाला नांदेडमध्ये देखील विरोध. शेतकऱ्यांनी खासदार अशोक चव्हाणांची घेतली भेट. नवीन रस्ता आमच्या शेतातून जाऊ द्यायचा नाही. रस्त्यासाठी जमीन गेल्यानंतर आम्ही खायचं काय? शेतकऱ्यांचा सवाल. शक्तीपीठ महामार्गाचं काम थांबवलं पाहिजे. लोकांचा विरोध असताना काम करणं चुकीचं. याबाबत शासनाशी बोलणार. खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. एलन मस्क यांनी आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नयेत. मस्क यांच्या वक्तव्यावरनं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. एलन मस्क यांनी ईव्हीएम न वापरण्याचा दिला होता सल्ला. लोकसभेमध्ये एनडीएला अपेक्षित यश मिळालं नाही, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र बदलेल. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद आलं तर ते मलाच मिळणार. योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होणार. सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा सुरू असताना प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे राष्ट्रवादीसाठी 85 ते 90 जागा मागणार. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. प्रतापराव पाटील चिखलीकरांचा पराभवानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आभार दौरा. खासदार अशोक चव्हाणांनी माझ्या विजयासाठी खूप प्रयत्न केले. चिखलीकरांची प्रतिक्रिया. भोकर मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून यावा या दृष्टीनं तयारी सुरू. प्रमुख कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत पुढची रणनीती ठरवली जाईल. तर उमेदवार ठरवण्याचा अधिकार माझा नाही. खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. राज्यातल्या शिक्षकांचा प्रलंबित पगार, जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न पटलावर आणला, त्यामुळे शिक्षक माझ्या बाजूने असतील. नाशिक विभागाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडेंचा विश्वास. 400 पार म्हणजे मनुस्मृती आणण्याचं प्लॅनिंग. टी राजा यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची टीका. टी राजांचा अभ्यास कमी. 400 काय 500 पार गेला तरी हिंदू राष्ट्र किंवा मुस्लिम राष्ट्र होऊ शकणार नाही. आमदार अमोल मिटकरींचा टोला. तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानुसार देश चालत असल्यानं भारत राष्ट्रच राहणार. मिटकरींचं विधान. जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये येण्याची परवानगीच देऊ नये. टी राजा यांच्या विधानावरनं नाना पटोलेंची प्रतिक्रिया. सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे 1500 ते 2000 पर्यटक अडकले. यात महाराष्ट्रातले अनेक पर्यटक अडकल्याची माहिती. अडकलेल्या पर्यटकांपैकी काही जणांशी मुख्यमंत्र्यांचा फोनवरून संवाद. मुख्यमंत्री शिंदेंच्या फोननंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. सिक्कीममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना तातडीनं मदत पुरवण्यासाठीच्या हालचालींना सुरुवात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली बैठक. संवेदनशील क्षेत्रातल्या सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या सूचना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून जम्मू काश्मीरच्या धर्तीवर शून्य दहशतवाद योजना लागू करण्याचे निर्देश. दहशतवाद संपवण्यासाठी नवे मार्ग अवलंबणार. सूत्रांची माहिती. राज्यात आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक वारीचं मोठ्या प्रमाणावर स्वागत करा. वारकऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेकडून हवी ती मदत आणि सोयी सुविधा द्या. मुख्यमंत्र्यांचे आदेश. भाजपमध्ये ताळमेळ नाही. निवडणुकीत 240 जागा देऊन हुकुमशाही चालत नाही, हे लोकांनी दाखवून दिलंय. आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. मुंबई महानगरपालिकेकडून 10% नाही तर 40% पाणी कपात सुरू. पालिकेनं भूमिका स्पष्ट करावी. आदित्य ठाकरेंची मागणी.
नाना पटोलेंकडनं एलॉन मस्क यांच्या विधानाचं समर्थन, जनतेत ईव्हीएमवरचा तो विश्वास आता राहिलेला नाही म्हणत ईव्हीएमला केला विरोध. जर ईव्हीएममध्ये गडबड असेल तर देशातल्या सगळ्याच निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी करावी. जिथं उमेदवार निवडून आला तिथं ईव्हीएम चांगली आणि जिथं उमेदवार निवडून आला नाही तिथं ईव्हीएम वाईट, असं कसं असेल? उदय सामंत यांची आदित्य ठाकरेंवर टीका. ईव्हीएमच्या बाबतीत निवडणूक आयोगानं सर्व विरोधी पक्षातल्या नेत्यांना बोलवावं आणि बैठक घ्यावी. निवडणूक आयोगानं ईव्हीएम हॅकिंगबाबत स्पष्टता आणायला हवी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक. आरक्षण न दिल्यास विधानसभेला महायुतीला धनगर समाज विरोध करणार. मंगेश पंडिलकर जवळच्या फोनवर मिळाला ईव्हीएम उघडण्याचा ओटीपी. मंगेश पंडिलकर हा विजयी उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेहुणा. देशात लोकशाहीची हत्या, फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? वायकर प्रकरणावरनं आदित्य ठाकरेंचा सवाल. तर मुंबई उत्तर पश्चिम मधल्या निवडणुकीच्या विरोधात कोर्टात जाणार ठाकरेंचं वक्तव्य. मतमोजणी केंद्रावर हजारो मोबाईल होते. 20 पेक्षा अधिक उमेदवार मतमोजणी केंद्रावर होते. मग एकटा रवींद्र वायकर काय करू शकतो? आदित्य ठाकरेंच्या आरोपांना खासदार रवींद्र वायकर यांचं प्रत्युत्तर. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळेला वायकर यांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात होते. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांचा आरोप. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया संपूर्णपणे भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच पार पडली. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचं स्पष्टीकरण. ईव्हीएम आणि मंगेश पंडिलकर यांचा काहीही संबंध नाही. ईव्हीएमला ओटीपी लागतच नाही. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचं स्पष्टीकरण. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये मतमोजणी केंद्रावर अनधिकृतपणे मोबाईल वापरल्याची घटना. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशींची माहिती. महाविकास आघाडीतले नेते आम्ही परत घेणार नाही म्हणतायत, मात्र तुमच्याकडे येतंय कोण? येणारा माणूस कोणाला सांगून येत नाही आणि ज्याला घ्यायचं असतं तो जाहीरपणे सांगत नाही. मंत्री अनिल पाटलांचा महाविकास आघाडीला टोला. जळगावमधल्या अमळनेर इथल्या वेगवेगळ्या संस्थांच्या शाळांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार. शिक्षक, शालेय कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची शिक्षण विभागाकडे तक्रार. सांगलीतल्या जत तालुक्यातल्या 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती. तर सांगली जिल्हा परिषदेचा पवित्र पोर्टलमध्ये भोंगळ कारभार सुरू असल्याचा काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांचा आरोप. सांगलीच्या जतमध्ये कन्नड आणि उर्दू शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या 23 शिक्षकांची नियुक्ती. शिक्षकांची नियुक्ती ही उर्दू माध्यमासाठी नव्हे तर हिंदी आणि इंग्रजी विषयांसाठी. जिल्हा परिषदेचा खुलासा. छत्रपती संभाजीनगरमधल्या उर्दू शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर. सुट्टी मिळावी यासाठी शाळांनी जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे केली होती मागणी. शिर्डी नाशिक शिक्षक मतदारसंघात नगर जिल्हा टीडीएफचा अपक्ष विवेक कोल्हेंना पाठिंबा. शिर्डीत पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीमध्ये निर्णय. यावेळेला विवेक कोल्हे यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित. सांगली जिल्ह्यामध्ये विधानसभा लढवण्यावरनं महाविकास आघाडीतील तिढा वाढणार. खानापूर, आटपाडी आणि मिरज या 2 विधानसभा जागा ठाकरे गट लढवणार. चंद्रहार पाटील यांची माहिती. साकोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं 10वी-12वीच्या 400 विद्यार्थ्यांचा सत्कार. कार्यक्रमाला नाना पटोले उपस्थित. नाना पटोलेंकडून विद्यार्थ्यांची विचारपूस. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे चिंचेवाडीतल्या एका युवकाची आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी पंकजा मुंडेंची सांत्वनपर भेट. बीडच्या चिंचेवाडीमध्ये आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी पंकजा मुंडेंची सांत्वनपर भेट. पंकजा मुंडेंना अश्रू अनावर. आत्महत्या केलेल्या गणेश बडे याच्या अंत्यविधीला पंकजा मुंडे पोहोचल्या. कुटुंबियांच्या आक्रोशानं उपस्थित नेते गहिवरले.
कधीही स्वतःचं संतुलन बिघडू दिलं नाही, भूमिका कमकुवत घेतली नाही, पण या आत्महत्यांमुळे कमकुवत झालेली आहे. कुणीही स्वतःचा जीव देऊ नका, पंकजा मुंडेंची बीडमधल्या नागरिकांना विनंती. सोलापुरात ज्या वेळेला दंगल झाली त्या वेळेला कुणाची सत्ता होती? सोलापूरच्या दंगलीमध्ये कुणाची पिलावळ सहभागी होते? काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा पलटवार. वर्ध्याच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बी बियाण्याचं मोफत वितरण. डॉक्टर अभ्युदय मेघे यांच्या प्रयत्नातनं वर्धा सोशल फोरमचा उपक्रम. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते 88 कुटुंबियांना बियाणं आणि खतांची मदत. साताऱ्याच्या वाईमधल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेलं बलकवडी धरण कोरडं ठाक. धरण बांधताना गावानं उभारलेली पुरातन मंदिरांसह घरांचे अवशेष दिसत असल्याचं दृश्य. छत्रपती संभाजीनगर शहरात मोबाईल घेतल्याच्या संशयावरनं केलेल्या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू. संबंधित इसमावर खुनाचा गुन्हा दाखल. कोल्हापूर शासकीय विश्रामगृहाजवळ अपघात. 4 चाकी वाहनाची दुचाकीला धडक. पोलीस कर्मचारी गंभीर जखमी. अपघातानंतर कार चालकाचं पलायन. नाशिकच्या पंचवटी हद्दीमध्ये सापडलेल्या मानवी कवट्या प्लास्टिकच्या असल्याचं निष्पन्न. तर अघोरी विद्या करणारा भोंदूबाबा पंचवटी पोलिसांच्या ताब्यात. जळगाव शहरातलं कॉन्क्रिटीकरण फसलं. पाणी निस्सारणासाठी पुरेशी सुविधा नसल्यानं सखल भागात साचलं पाणी. साचलेल्या पाण्यामध्ये उभं राहून लोकसभेतले अपक्ष उमेदवार ललित शर्मांकडून महानगरपालिकेच्या कामाचा निषेध. बेळगावच्या किणये गावाजवळ 2 कार आणि दुचाकीचा अपघात. 3 जण गंभीर जखमी. दिल्लीमधल्या पाणी संकटावर भाजपकडून दिल्ली सरकारचा निषेध. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वात आंदोलन. दिल्लीच्या विविध भागांमध्ये पाण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखाली निदर्शनं. दक्षिण दिल्लीमधल्या छतरपूर जल बोर्डाच्या कार्यालयावर महिलांकडून दगडफेक. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांकडून यमुना खादर भागामध्ये जलबोर्ड पाईपलाईनची तपासणी. पुढील 15 दिवस मोठ्या पाईपलाईनच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करा. मंत्री आतिशी यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना विनंती. नवी दिल्लीतील भाजप खासदार बनसुरी स्वराज मटकाफोड आंदोलनात सहभागी. दिल्लीतल्या पाणी टंचाईवर दिल्ली सरकारच्या विरोधात भाजपचं जोरदार आंदोलन. पावसाळा सुरू असूनही नाशिक शहरामध्ये खोदकामांना सुरुवात. 25 जूनपर्यंत शहरातले रस्ते बुजवण्याचे पालिकेचे निर्देश. तर विनापरवानगी रस्ते खोदल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करणार, बांधकाम विभागाचा इशारा. रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातल्या बोरसूद गावात चढणीचे मासे पकडण्याचा अनुभव घेता यावा यासाठी 1 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन. राज्यातल्या विविध कानाकोपऱ्यातनं पर्यटक दाखल. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. तळ कोकणात पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे काही ठिकाणी ओढे पाण्याखाली. परभणी शहरासह जिल्ह्याभरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. पेरणीलायक पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावले. गुजरातच्या पोरबंदरमध्ये मुसळधार पाऊस. अनेक भागांमध्ये साचलं पाणी. सलमान खानला युट्यूबवरनं जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला राजस्थानमधनं अटक. बिश्नोई गँगशी संबंधित बनवारीलाल गुज्जरला मुंबई गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या. अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तीनं एक व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट केला होता, ज्यात सलमानला जीवे मारण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचा आरोप. कुवेतमधील आग दुर्घटना प्रकरणी मृत्युमुखी पडलेल्या गोरखपूरमधल्या 2 कामगारांच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून 5 लाख रुपयांची मदत सुपूर्द.
1.5 टन वजनाची पंचधातूची हनुमान गदा आणि 1 टन वजनाचं धनुष्य राम रथातून अयोध्येत पोहोचलं। राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी ते राम मंदिरासाठी स्वीकारलं। एमएसटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर। 37 विद्यार्थ्यांना 100% गुण, पीसीबी ग्रुपमधील 17 तर पीसीएम ग्रुपमधल्या 20 विद्यार्थ्यांना 100% गुण। नीट परीक्षा प्रकरणी सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करा। माजी मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांची मागणी। तर परीक्षा आयोजित करण्याच्या पद्धतींबाबत सर्व राज्यांसोबत सखोल चर्चा करा, सिब्बल यांची मागणी। उधमपूर, जम्मू आणि बारामुला रेल्वे मार्गाचं काम जवळपास पूर्ण। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। संगलदान ते रिसी टप्प्यात पहिली चाचणी यशस्वीपणे पार। T20 वर्ल्ड कपच्या आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये पाकिस्ताननं आयर्लंडचा 3 विकेट्सनं पराभव करत मिळवला निसटता विजय। आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंजा या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई। सिनेमानं 10 दिवसात 50 कोटींचा आकडा केला पार। पेटीएमच्या विक्रीमध्ये पहिल्यांदाच घट। टाळेबंदीसोबतच कंपनी इतर व्यवसायही विकण्याच्या तयारीत। झोमॅटोशी व्यवसाय विक्रीच्या चर्चा सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।